त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 54 सॉल्व करणार आहे. अ बॉडी अटॅच टू अ स्प्रिंग ऑसिलेट इन अ हॉरिझॉन्टल प्लेन विथ फ्रिक्वेन्सी n. ओके, तर एक बॉडी स्प्रिंगला अटॅच करत आहे जे केलेली आहे ती ऑसिलेट होणार आहे एका हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये ज्याची फ्रिक्वेन्सी n इतकी आहे. इट्स टोटल एनर्जी इज E. तर त्याची टोटल एनर्जी E इतकी आहे. अँड द स्प्रिंग कॉन्स्टंट K. त्याचं स्प्रिंग कॉन्स्टंट काय K. देन वेलॉसिटी इन द मीन पोझिशन इज. तर आपल्या वेलॉसिटी मीन पोझिशनला फाइंड करायचं. मीन पोझिशनला वेलॉसिटी असते मॅक्झिमम. हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे 2πn इन स्क्वेअर रूट ऑफ 2e डिवायडेड बाय k. बी ऑप्शन आहे 2πn इन ब्रॅकेट 2e अपॉन 3k. सी ऑप्शन आहे 4π² n स्क्वेअर 2e अपॉन k. आणि डी ऑप्शन आहे 4π² डिवायडेड बाय n स्क्वेअर इन नेक्स्ट ब्रॅकेट 2e डिवायडेड बाय k रेस टू 1/2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक बॉडी दिलेली आहे जी स्प्रिंगला अटॅच केलेली आहे आणि तो ऑसिलेट करतोय हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. त्याची फ्रिक्वेन्सी n इतकी दिलेली आहे आणि त्याची टोटल एनर्जी E इतकी दिलेली आहे. टोटल एनर्जी आपल्याला दिलेली आहे ती किती दिलेली तर E इतकी त्याची टोटल एनर्जी दिलेली आहे. आता टोटल एनर्जीचा फॉर्म्युला जर घेतला तर त्याचा फॉर्म्युला असेल 1/2k a स्क्वेअर. ए म्हणजे आपलं काय असणार आहे अँप्लिट्यूड असेल. ठीक आहे, ही झाली आपली टोटल एनर्जी. तर आपल्याला के म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट दिलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी वेलॉसिटी फाइंड करायचं मीन पोझिशनला. मीन पोझिशनला जर वेलॉसिटी जर घेतली तर ती वेलॉसिटी जी असते ती असते मॅक्झिमम वेलॉसिटी. हा जो मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे तो काय असतो तर ए ओमेगा. मग आपल्याला 2 गोष्टी या ठिकाणी फाइंड करायचं आहे. एक म्हणजे ए आणि दुसरं म्हणजे ओमेगा. ओमेगा फाइंड करणं एकदम सिंपल. ओमेगासाठी आपल्याला लागणार ए आणि ओमेगाचा फॉर्म्युला काय 2πn कारण फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. म्हणजे आपल्याला एकच गोष्ट आता या ठिकाणी राहिली ते म्हणजे काय अँप्लिट्यूड. आणि अँप्लिट्यूडसाठी आपल्याला या एनर्जीचं इक्वेशन दिलेलं आहे. मग मॅक्झिमम वेलॉसिटी झाला ते आपल्याला फाइंड करायचं. याला आपण काय करू इक्वेशन 1 या ठिकाणी कन्सिडर करू. ठीक आहे, आता आपल्याकडे एनर्जी दिलेली आहे टोटल एनर्जी ते आहे 1/2k a स्क्वेअर. 2 इकडे डिवायडेड आहे, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग राहिला 2e आणि के जो मल्टिप्लाय आहे तो इकडे काय करा डिवाइड. मग आपल्याकडे राहणार काय तर ए स्क्वेअर. पण आपल्याला एच लागतोय इथं ए स्क्वेअर आला. याचं काय करता येईल आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये याचं काय करून घ्या स्क्वेअर रूट घेऊन टाका. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर ए जो आहे तो काय भेटणार √2e डिवायडेड बाय काय भेटेल तर के. ही जी ए ची व्हॅल्यू आहे ती कशामध्ये पुट करा तर इक्वेशन 1 मध्ये या ठिकाणी पुट करा. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स. इक्वेशन 1 काय भेटणार तर मॅक्झिमम वेलॉसिटी इज इक्वल टू ए मी लास्टला लिहितो त्याच्या आधी 2πn लिहिणार 2πn आणि ए याची व्हॅल्यू किती आहे √2e अपॉन के. ओके, आता याला काय सिम्प्लिफाईड केलेलं नाही, इथपर्यंतच आन्सर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही 2πn √2e अपॉन के तर हे ऑप्शन ए नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्याशी मॅच होत आहे. मग आपल्या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन ए व्ही मॅक्स इज इक्वल टू 2πn √2e अपॉन के.